माझं नाव पांडुरंग माणिकराज साखरे. ही आपली ड्रॅगनची बाग आहे. बागेला किती महिने झाले? 17 महिने पूर्ण झाले. आतापर्यंत पहिल्या लॉट मध्ये 2.5 टन माल गेला. त्याच्यानंतर आता 1-1.5 टन माल जाईल. आता हे दुसऱ्या लॉटला 1.5 टन माल गेला. टोटल आता 2.5 टन गेलाय आणि आता 1.5 टन अजून ह्या लॉटला 1.5 टन निघाला. 4 टनापर्यंत जातोय पहिल्याच भराला. पहिल्याच भार. रेट मला 120 रुपये, 110, 100 रुपये मिळाला. आपल्या रेट मध्ये आणि केमिकलवर ड्रॅगन पिकवलं जात काय फरक वाटतो? फरक वाटतोय. येताना आपल्या माल टेस्टी लागतोय आणि माल साईज मोठी होती. साईज मला 500 ते 900 ग्रॅम पर्यंतची सगळी. मार्केटमध्ये माझा माल गेला की लगेच उचलतोय माल. कशामुळे येतात ते? खायला चव वेगळी लागली त्याची. खायला गोड लागतंय ते. इतर रासायनिक ह्याच्यापेक्षा खायला चव ह्याची वेगळी आहे. तुम्ही जर एसटी वैदिकवर क्वालिटी पिकवली तर तुमचा कोणताही कसलाही माल असू द्या तर त्याला क्वालिटीचा रेट भेटणार. क्वालिटीचा रेट रासायनिकच्या पाठीमागे न लागता एसटी वैदिकचाच वापर करा. विषमुक्त शेती पिकवा. म्हणजे विषमुक्त शेती पिकवली पाहिजे. पिकवली पाहिजे. एसटी वैदिक वापरल्यानंतर कुठली समस्या येत नाही प्लॉट मध्ये. नाही, कुठली समस्या. 17 महिन्यात तुमचा आज किती टन माल गेला? 4 टन जातोय ना. अजून नंतर नोव्हेंबर पर्यंत चालणारा भाग अजून नंतर जाईल. आता तुमच्या बरोबरचे प्लॉट असतील त्यांचा एवढा माल निघला नाही, कोणाचाच निघलेला नाही एवढा माल निघलेला. खरी ताकद कशाची? खरी ताकद एसटी वैदिकची ताकद. म्हणजे एसटी वैदिक वर शेती केली पाहिजे तर आपण आनंदाने शेती करू शकतो. शकतो. धन्यवाद. धन्यवाद.